सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार। मी विशाखा राजभोज संभाजीनगर येथील रवींद्र प्राथमिक शाळा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। 2020 मध्ये आमच्या शाळेची मान्यता काही तांत्रिक कारणामुळे शासनाने काढली होती। यानंतर शाळेने शासनाच्या या निर्णयाला माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून स्थगिती मिळवली। यानंतर आमचे वेतन सुरळीत मिळणे अपेक्षित होते, परंतु वेतन अधीक्षक यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आमचे वेतन बंद करण्यात आले। जवळजवळ 20 महिने आमचा पगार बंद होता। या काळात आम्हाला प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला। आमच्या कर्जाचे EMI पण थकले होते। आमच्या मुलाच्या शिक्षणावर सुद्धा विपरीत परिणाम होत होता। कुटुंबात कुरबुरी वाढल्या होत्या। यानंतर मी माननीय अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग मुंबई यांच्याकडे वेतन मिळण्याबाबत तक्रार दाखल केली। या आयोगाचे अध्यक्ष आदरणीय ज.मो. अभ्यंकर साहेब आहेत। साहेबांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची सुनावणी केली। सुनावणीसाठी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना बोलवण्यात आले। माननीय अभ्यंकर साहेब अल्पसंख्याक आयोग यांनी आमच्या शाळेतील माझ्यासह 15 शिक्षकांचे वेतन तात्काळ देण्याचे आदेश शासनाला दिले। यानंतर आमचे पुढील वेतन सुरळीत तर सुरू झालेच, शिवाय आतापर्यंत आम्हाला मागील थकीत वेतन पण मिळाले आहे। माननीय ज.मो. अभ्यंकर साहेब यांचा शिक्षकांविषयीचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे। जिथे जिथे शिक्षकांवर अन्याय होतो तिथे तिथे अभ्यंकर साहेब त्यांच्या बाजूने उभे राहतात। अभ्यंकर साहेब शिक्षण विभागातील एक जाणकार अधिकारी आहेत। शिक्षक, शिक्षण अधिकारी, शिक्षक उपसंचालक, सहसंचालक, राज्य प्रकल्प संचालक आणि मंत्रालयात उपसचिव अशा विविध पदांवर साहेबांनी काम केलेले असल्यामुळे साहेबांना सर्व नियम तोंडपाठ आहेत। अशा रीतीने आमच्या शाळेतील माझ्यासह 15 शिक्षकांवर झालेला अन्याय साहेबांनी दूर केला आणि आमचे 15 कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले। त्यामुळे अभ्यंकर साहेबांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते। मुंबई येथील सर्व शिक्षक बांधवांना मी कळकळीची विनंती करते की अशा व्यासंगी, अनुभवी, पारदर्शक असलेल्या अधिकाऱ्यास आपण आपला शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत पाठवा। असे केल्यास आपले शिक्षकांचे असंख्य प्रलंबित प्रश्न माननीय अभ्यंकर साहेबांमुळे मार्गी लागतील असा मला विश्वास वाटतो। विशाखा राजभोज, शिक्षिका, रवींद्र प्राथमिक शाळा, संभाजीनगर। धन्यवाद।